जलजीवन योजनेतील 51 कोटींची बिलं प्रलंबित असून ही बिलं लवकरात लवकर देण्यात यावीत अशी मागणी ग्रामीण पाणीपुरवठा कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनच्या वतीनं पत्रकार परिषदेत करण्यात आली। जिल्हा परिषद जलजीवन योजनेअंतर्गत एकूण 51 कोटींची बिलं प्रलंबित आहेत। त्यामुळे ठेकेदारांची आर्थिक अडचण निर्माण झाली आहे। निधी आणण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाकडून शासनाकडे आवश्यक तो पाठपुरावा करण्यात येत नसल्याचा आरोप करत ही बिलं तातडीने मिळावी अशी मागणी ग्रामीण पाणीपुरवठा कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे कार्याध्यक्ष आनंद तोडकरी यांनी पत्रकार परिषदेत केली। जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागात जलजीवन योजनेअंतर्गत ठेकेदारांना बिलं वेळेवर मिळत नाहीयेत। जलजीवन योजनेअंतर्गत 134 कामांची 51 कोटींची बिलं काम पूर्ण करूनही प्रलंबित आहेत। 189 कामांची बिलं चौकशीच्या नावाखाली प्रलंबित ठेवण्यात आली आहेत। अधिकाऱ्यांशी संबंधित ही प्रकरणं असतानाही बिलं प्रलंबित ठेवली आहेत। या चौकशी समितीचा निर्णयही दिला जात नाही, त्यामुळे त्याचा नाहक फटका ठेकेदारांना बसतोय। मुदतवाढीच्या विषयामध्ये विनाकारण ठेकेदारांना दंड लावण्यात येतोय असा आरोप करत शासनाकडे आवश्यक तो पाठपुरावा करून संबंधित अधिकाऱ्यांनी ही बिलं मंजूर करावीत अशी मागणी यावेळी आनंद तोडकरी यांनी केली। त्या कामाची बिलं वेळेवर मिळत नसल्यामुळे आम्ही गेली 6 महिने झालं जिल्हा परिषद प्रशासनाकडे पाठपुरावा करत आहे, परंतु जिल्हा परिषद प्रशासनानं सहकार्य न करणे, काही कामांचं मुदत वाढ न देणे, काही कामांवर स्थानिक अडचणी जसे की टाकी बांधकामासाठी जागा उपलब्ध नसणे, विहिरीसाठी जागा उपलब्ध नसणे अशा कारणासाठी कामं थांबली। परंतु कॉन्ट्रॅक्टरनं त्याच्या पद्धतीने जास्तीत जास्त प्रशासनाला कसं सहकार्य करता येईल असं प्रयत्न करत असताना आमच्या युनियनमधील एक सदस्य जलजीवन मिशनचे एक ज्येष्ठ कॉन्ट्रॅक्टर आहेत, त्यांनी बिलं वेळेत मिळत नसल्यामुळे एक सुसाईड करण्याचा प्रयत्न केला। त्यासाठी आम्ही जिल्हा परिषद प्रशासनाचा निषेध व्यक्त करण्यासाठी यापुढे कोणत्याही कॉन्ट्रॅक्टरवर अन्याय होऊ नये, त्याची बिलं त्याला वेळेत मिळावी यासाठी आजची पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे। या पत्रकार परिषदेस राहुल कौलगे पाटील, हेमंत जाधव, विनीत पाटील, अण्णाराव पाटील आदी उपस्थित होते।